नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत 42-44 साइजची कटोरी कटिंग। तर फुल वस्ट आहे 44 आणि अप्पर चेस्ट आहे 42, पूर्ण उंची 14, शोल्डर 13 आहे आणि मुंडा आहे 18, पुढचा गळा 5.5 6.5, पाठीमागचा 10.5 आणि कंबर आहे 38। तर 10.5 हा गळा आहे पाठीमागचा। तर मी तुम्हाला सांगत असते डीप नेकची कटिंग वेगळी, बोट नेकची कटिंग वेगळी असते आणि कॉलर नेक बंद गळ्याची कटिंग वेगळी असते। तर आज आपण बघणार आहोत डीप नेकची कटिंग। आता 10.5 चा गळा आहे तर आपल्याला शोल्डर किती घेतली पाहिजे 13 मधून हे महत्त्वाचं असणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। आणि आता आपण उंची घेऊया। तर उंची आहे 14, तर 15 वर खून करायचे, 1 इंच प्लस करून घ्यायचे असतात। तर अशी 15 वर खून करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे सरळ रेघ ओढून तुम्ही इथं पेपरची डबल घडी करून घ्यायची आहे किंवा सिंगल घेतला तरी चालतो। पेपर कटिंग करत असाल तर सिंगल घ्या आणि डायरेक्ट कपड्यावर करत असाल तर कापडाची डबल घडी घ्या। तर या पद्धतीने आपण 15 वर खून करून घेतली। इथून पुढे सुद्धा 15 वर एक खून करून घ्यायचे आणि इथे टाकायचे आपल्याला शोल्डर। तर शोल्डर आहे 13, तर 13 चे निम्मे येतात 6.5, अशी येणार आहे शोल्डर। ही घेतली आपण पूर्ण शोल्डरचे निम्मे करून, कारण डबल फोल्ड असतो आपला। तर आता आपल्याला गळा बघायचा किती आहे। गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर कमी जास्त करायचे असते। तर मी माझ्या जुन्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे गळ्यानुसार आपण शोल्डर कशी कमी करतो। पण जर आज हा व्हिडिओ नवीन लोक बघत असतात त्यांच्यासाठी सांगते, जर तुम्हाला गळ्याप्रमाणे जर शोल्डर कमी जास्त करता येत नसेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। आणि तुर्तास मी 10.5 इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर किती कमी करायची हे सांगणार आहे। तर 6.5 मधून आपल्याला 10.5 च्या गळ्यासाठी 2.25 इंच कमी करून घ्यायचे। तर उरले किती, तर 4.5। मग इथे सुद्धा 4.5 वर एक खून करून घ्यायची आणि इथे आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायची अशी। आणि या सरळ रेघेवर आता उंची किती टाकायची, तर उंची सुद्धा मुंड्याची आपली गळ्यानुसार असते। डीप गळा असेल तेव्हा 5.5 वर खून करायची, पण 5.5 हा मुंडा आहे हे मी अजिबात बोलत नाही। नाहीतर तुम्ही म्हणाल की 5.5 चा मुंडा कसा काही बसतो 44-42 साईजला। तर ही फक्त उंची आपण घेत असतो आपल्याला छातीचा चौथा भाग टाकण्यासाठी। अगदी एक्झॅक्टली किंवा बरोबर करेक्ट मुंडा हा आपण नंतर तयार करत असतो आणि तो मुंडा कसा तयार करायचा हे पण मी पुढे दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका अजिबात। तर उंची आपण 5.5 वर घेतलेली आहे आणि इथे ही जी अशी सरळ रेघ झाली त्याच्यावर टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग। आता छातीचा चौथा भाग म्हटलं तर अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। आपण ही बॅक साइडची कटिंग करतोय, सुरुवातीला बॅक साइडची कटिंग करत असतो तेव्हा आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा असतो। तर चौथा भाग येणार आहे 42 चा 10.25, तर 10.25 वर खून करून घ्यायची अशी येणार आहे। आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे। आता मी 1.5 इंच देत असते, तुम्ही 2 इंच देत असाल तर 2 द्या, मी 1.5 देणार आहे। पण त्या अगोदर 10.5 चा गळा आहे तर मी याच्यातून पाव इंच, पाव म्हणजे 3 रेघा, पाव इंच कट करणार आहे, म्हणजे आतमध्ये घेणार आहे। जेव्हा आपण कमी गळा असतो तेव्हा छातीच्या चौथ्या भागाच्या पुढे लुजिंग देत असतो, पण 10च्या पुढे जेव्हा गळा तुमचा उतरतोय तेव्हा तुम्हाला चौथ्या भागातून सुद्धा मायनस करायचे असतात। तर हा जो चौथा भाग येणार आहे आपला तो बरोबर 10 वर येणार आहे आणि मग त्याच्या पुढे मी 1.5 इंचाचा मार्जिन देणार आहे। म्हणजे टोटल आपलं हे इथं किती झालं, तर 11.5 झालेला आहे। आता इथं टाकायचे कंबर, कंबर आहे 38 चा चौथा भाग येतो 9.5। त्यापुढे आपल्याला 1 इंच टक साठी द्यायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे जेवढं दिलंय शिलाई मार्जिन तेवढंच इथं शिलाई मार्जिन द्यायचंय आणि मग ही आपली
कटिंग इथून जाणार आहे, फिटिंगची अशा पद्धतीने इथली आखणी झाली। आता मुंड्याचं सांगते। इथे आपण शोल्डर कमी करून घेतलीये गळ्याप्रमाणे, तर खाली सुद्धा 4.5 वर खून करून घेतलीये, पण असा आपल्याला मुंड्याचा आकार न देता 1.5 इंच बाहेर जायचंय। आता इथे मी आतापर्यंत अर्धा इंच सांगत होते, आता इथं 1.5 इंच काय घेतलं तर बघा आपली बस्ट आहे 44, जर तुमची छाती 40च्या पुढे वाढत गेली 38च्या पुढे तर 1.5 इंच तुम्ही इथं द्यायचंय, 38च्या आतल्या मापांना अर्धा इंचच द्यायचंय। तर ही जी तिरकी रेग येणार आहे मुंड्याची, ती तिरकी रेग असणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा, आणि ही जी सरळ रेग आलेली आहे ती असणार आहे आपली पुढच्या भागाचा मुंडा, तिथून जाणार आहे। आणि गळा खूप डीप आहे त्यामुळे आपण इथे 1 इंचावरच तिरकस असं खून करून घ्यायचे। गळा कमी असेल तेव्हा 6-7 पर्यंत गळा असेल तेव्हा आपण इथं 1.5 इंचावर खून करतो, आणि मग या मुंड्याच्या उंचीचा अर्धा करून घ्यायचा आहे असा टेपनी, तर इथे येणार आहे अर्धा, आणि हा राऊंड आपला मुंड्याचा असा जाणार आहे इथे या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचंय, मुंडा बघायचाय। मुंडा किती आहे आपला मेजरमेंट वर 18 आहे, 18चे निम्मे किती होतात तर 9 होतात, मग 1.5 इंच लूज द्यायचा असतो, तर 9.25 भरतोय का बघूया, तरच आपला हा परफेक्ट मुंडा आहे, नाही तर आपल्याला कमी किंवा वाढवून घ्यावा लागणार आहे। तर हा भरतोय 9.25 इंच, बघा 9.25 इंच भरतोय म्हणजे आपल्याला पाहिजे 9.25, बरोबर ना, तर अर्धा इंच आपला जास्त होते, तर मग आपण काय करायचंय अर्धा इंच असा वरती कमी करून घ्यायचंय, म्हणजे इथून वर असा अर्धा इंचावर खून करून वरती आखून, म्हणजे आपण जी ही उंची 5.5 दिली ती 5 वरच येणार आहे। आणि मग आपल्याला आता हा मुंडा पुसून टाकते, पहिला वरच्या साईडचा मुंडा आपण काढून घेऊया। हे बघा, आता इथे 5.5 वर खून केली होती आपण उंची पहिली, आता तो मुंडा जास्त भरतोय, मग आपण अर्धा इंच कमी करून वर रेग दिलेली, त्या पुढे 1.5 इंच बाहेर गेलो होतो आपण, ते पण चुकून मी पुसून टाकले, परत काढून घेते रेग ही अशी। तर इथून आपल्याला आता हा जो पुढचा कोपरा आलेला आहे, हा या कोपऱ्यातून 1 इंचावर खून करायचे, तर 1 इंचावर अशी खून करून घेते मी, आणि मग असा आकार आपल्याला द्यायचा आहे मुंड्याला इथे। आता इथे बघूया आपल्याला 9.25 किती, 18चे निम्मे 9 आणि लुजी 1.5 इंच, 9.25 भरतोय का बघूया, अगदी करेक्ट 9.25 वर हा मुंडा आलेला आहे बघा। या पद्धतीने आपला हा मुंडा 5 वर बसलाय। आता बघा मी तुम्हाला सांगत असते एवढ्या सॉरी एवढ्या साईडला एवढा मुंडा घ्या असा चार्ट माझ्याकडे नसतो, का नसतो तर बघा, आता 44-42 साईज आहे माझी, तरी सुद्धा आपण उंची सुरुवातीला 5.5 दिली होती मुंड्याला, पण त्याचा मुंडा आपल्याला जास्त भरत होता, मग आपण अर्धा इंच कमी केलं आणि मग मुंडा दिला, तेव्हा आपला मुंडा बरोबर 9.25 वर आला, म्हणजे आपला हा मुंड्याची उंची किती आली 5 वर आली, बरोबर ना। आता हे कोणत्याही चार्ट मध्ये असं नसतं की 44 साईजला तुम्ही 5 वर मुंडा टाका, 5 वर मुंडा कधी सांगतात 30-32 साईजला 5 वर मुंडा टाका म्हणून सांगतात, मग हे योग्य आहे का बघा, आपला 44 साईजला सुद्धा 5 वर मुंडा आलेला आहे। तर या पद्धतीने मुंडा असा कमी जास्त करून परफेक्ट काढायचा आहे, तरच तुम्हाला एकदम असा परफेक्ट मुंड्यामध्ये ब्लाउज बसणार आहे, काचणार नाही किंवा ढिला सुद्धा होणार नाही। आता इथून पाठीमागे आपल्याला शोल्डरची पट्टी टाकायची आहे 3 इंचावर, मग आता इथे माग किती उरली गळा रुंदी हे लक्षात घ्यायचं नाही। आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे, तर गळ्याची उंची आहे 10.5, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 11 वर खूण येणार आहे, इथे द्यायचंय 3 इंचाचा ब्रॉड म्हणजे रुंदी, खालच्या साईडला गळ्याला रुंदी 3 इंचावर द्यायचे, आणि असा हा तिरकस बॉक्स येणार आहे आपला। आणि मग इथून तुम्ही कोणता हवा तो तुमचा गळाचा डिझाईन टाकू शकता, मटका गळा टाकू शकता, पंचकोनी, गोल, चौकोन, कोणता पाहिजे तो गळा तुम्ही इथं टाकू शकता। याचे निम्मे करून घ्यायचे फिटिंग पर्यंत टेपने, असे फिटिंगची रेग आणि हे लावायचंय, असा टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचंय असा, आणि इथे आपल्याला द्यायचे 4 इंच किंवा 3.5, गळ्याची उंची जर खाली असेल तर 3.5 वरच द्या टक्सची उंची। इथे आपण 1 इंच टक्सला सोडलेला आहे, तर या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा अशी ही टक्स मारून घ्यायची आपल्याला। आणि आता इथून पुढे खूप महत्वाचा पॉइंट देणार आहे मी,
नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. हा टक्स जेव्हा आपण मारतो कापडावर ब्लाउजला, तेव्हा हा टक्स मिटवल्यानंतर हा ब्लाउज असा खाली सरकतो. मी तुम्हाला पेपरवर पण दाखवलेलं आहे, कापडावर पण दाखवले. तर ते खाली सरकतो म्हणजे मुंडा खाली आला, ऑटोमॅटिकली मुंड्याचं अंतर वाढलं. इथं हा जो गळा आहे तो बरोबर शोल्डर इथं येऊन बसणार आहे शोल्डरवर, त्यामुळे अजिबात तुमचा गळा पडण्याची शक्यता कमी होते. तर त्याच्यासाठी काय करायचंय, हा कापड खाली सरकल्यामुळे काय होतं, इथून वर गेलाय ब्लाउज असं वाटतं आणि हा खाली बाजू येते. तर ते होऊ नये म्हणून इथे आपल्याला 1.5 इंच खून करून घ्यायचे इथं शिलाई मार्जिनवर कमरेकडून वर, आणि ती 1.5 इंचाची खून आपल्याला या टक्सला मिळवायची अशी रेग ओढून. आणि हा जो पार्ट राहिलाय ब्लाउजचा आपला तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. म्हणजे पाठीमागची कटिंग ही आपली अशी येणार आहे, तिरकस इथून सरळ टक्स पासून अशी 1.5 इंचावर तिरकस. तर हे केल्याने बरोबर टक्स मारल्यानंतर बरोबर सरळ हा इथे येऊन बसणार आहे कापड. म्हणजे ही लेवल आपली पाठीवरची सेम झाली. इथून बघा पाठीवरून ब्लाऊज वर सरकल्यासारखा दिसतो, तो दिसणार नाही. त्यानंतर हे जे 1.5 इंचाचं जे कापड एक्स्ट्रा आपल्याला आहे आपलं आलेलं, ते जर कट नाही केलं तर तुमचा या भागामध्ये चुन्या पडू शकतात, इथे चुन्या पडू शकतात. बघा एवढ्या 1.5 इंच कापडामुळे आपल्याला काय काय होणार आहे. इथलं एक हे झालं आणि हे दुसरं. आणि आपण तुम्ही म्हणाल 44 साईज आहे तरी 5 वर कसा काय मुंडा घेतला. ऑटोमॅटिकली टक्स मारल्यानंतर ब्लाउज इकडे खाली उतरणार आहे, त्यामुळं हा जो मुंडा आहे तो ऑटोमॅटिकली इथं खाली येणार आहे 1.5 इंचावर. म्हणजे हा किती झाला, 5.5 पावणे 6चा मुंडा होतो. हा एक प्रॉब्लेम मिटतो. शिवाय आता दुसरी एक टिप सांगते तुम्हाला, गळा पडतो बघा. आपल्या मित्रमैत्रिणी खूप छान मन लावून ब्लाउज शिवतात तरी सुद्धा इथून शोल्डर खाली पडते, गळा पडतो, ब्रेशर पट्टी दिसते आपली कस्टमरची. या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ नये म्हणून काय करायचं, या साईडनी गळ्याच्या दिशेनी 1/2 इंच इथं खून केली बघा, गळ्याच्या दिशेने 1/2 इंच खाली यायचं आणि ही शोल्डर स्लोप आपल्याला इथे मिळवायची शोल्डरला, जिथून आपला मुंडा चालू झाला त्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला 1/2 इंच शोल्डर स्लोप द्यायचंय. बंद गळ्याला आणि बोट नेकला आपण या साईडला मुंड्याच्या साईडला असा स्लोप देत असतो, पण डीप नेकला आपल्याला या साईडला स्लोप द्यायचा आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली ही टक्स मारल्यानंतर ब्लाउजची पोझिशन म्हणजे जो ब्लाउज अंगात बसणार आहे तो कसा कसा फिरणार आहे बघा. हा टक्स बंद केला तर इथं जवळ येणार आहे, हे बरोबर 1.5 इंच कापले तर एका सरळ रेषेत येणार आहे. हे जर तुम्हाला शंका येते 5 इंचाचा मुंडा कसा बसेल, तर तो बरोबर हे खाली आल्यामुळं हे सुद्धा कापड खाली येणार आहे म्हणजे मुंडा वाढणार आहे. आणि इथे स्लोप दिला, ही टक्स दिली तर आपला हा जो मी तुम्हाला काटकोनाने दाखवते, टक्स दिल्यानंतर हा इथे तर आधी तिरकं दिसतंय तुम्हाला बरोबर, पण जेव्हा तुम्ही हा टक्स द्याल तेव्हा बरोबर हात कट आहे तो इथे येऊन बसणार आहे. त्यासाठी आपल्याला हे लावून बघायचं बघा. हा काटकोन मी लावला इथे सरळ रेषेला गळ्याच्या, तर बघा बरोबर सरळ रेषेत असा गेला. म्हणजे हा जो गॅप पडलाय आपला, हा गॅप, तो गॅप आपला नाहीसा होतो हा टक्स मारल्यानंतर. त्यामुळे काही चुकीचं होत नाही, बिनधास्त तुम्ही या पद्धतीने ब्लाउजची कटिंग करायची आहे. तर हे झालं पाठीमागचं कटिंग आपलं. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग दाखवायची, तर तुम्ही ही कटिंग कट करून घ्यायची. आता कट कसा कसा जाणार आहे तुमचा बघा. इथून ही कंबर अशी तिरकी इथं जाणार आहे, म्हणजे असा होणार आहे इथे कट ब्लाउज बरोबर. नंतर इथून हा कट असा करत हा स्लोप कट करायचा. तर मी तुम्हाला दाखवते आता. हा असा कट करत करत हा स्लोप मध्ये कट करायचा आहे. तर तुमची कटिंग कशी येणार आहे, अशी कागद, असा कागद तुम्हाला भेटला बरोबर. गळा कट करायचा नाही अगोदर, तसाच ठेवायचा. फक्त इथे जरासा कट मारून घ्यायचा गळ्याच्या इथे कात्रीनी, आणि फिटिंगच्या इथे कट मारून घ्यायचा आहे. आणि हाच कागद उचलून पुढच्या दुसऱ्या कागदावर तुम्हाला छापून घ्यायचंय चारी साईडने. असा इथून असा पूर्ण हे इथपर्यंत छापायचंय. आणि हे जे खाली रेग आलेले आहे ती पट्टी अशी सरळ ठेवून तुम्ही सरळ रेग ओढून घ्यायचे, म्हणजे छापून घ्यायचे कागदाच्या बाहेरून. दुसऱ्या कागदावर हा कागद अशा पद्धतीने छापून घ्यायचा आहे. तर मग आपला छापलेला कागद तुम्हाला असा भेटणार आहे. लक्षात येतंय ना. ही टक्स पण नसणार आहे छापलेल्या कागदावर, हा गळा नसणार आहे.
असा तुमचा छापलेला कागद इथपर्यंत छापायचा आहे आणि हे सरळ छापायचं आहे, म्हणजे रेघ ओढून घ्यायचे. ही आपली कड असणार आहे. तर आता पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून तुम्हाला इकडे हुकाय पट्टीसाठी पण जागा शिल्लक पाहिजे कागदावर किंवा कापडावर. खाली सुद्धा उंची आपली पुढच्या भागाची वाढत असते, त्यामुळे याच्या खाली सुद्धा तुम्हाला कापड एक्स्ट्रा पाहिजे किंवा कागद एक्स्ट्रा पाहिजे. इथे आपण पुढे काय करणार आहोत, पाठीमागचा भाग आपण 42चा अप्पर चेस्टच्या मापाने कट केला. पुढचा भाग आपल्याला 44च्या मापाने कट करायचा आहे, म्हणजेच की इथं हा कागद वाढणार आहे. त्यामुळे या साईडला सुद्धा तुमचा पेपर किंवा कापड एक्स्ट्रा पाहिजे. इकडे एक्स्ट्रा आणि खाली सुद्धा एक्स्ट्रा अशा पद्धतीने कागद ठेवून तुम्ही हा कागद छापून घ्यायचा आहे. आता छापून घेतलेला कागदाची आकृती, हा जो मुंडा तुमचा छापून आलेला आहे त्याला अशी सरळ रेघ ओढून घ्यायचे, पट्टी इथं लावायचे, अशी सरळ रेघ ओढून घ्यायचे. आणि इथं आपला कट आलेला आहे तिथं सुद्धा अशी सरळ रेघ ओढून पुढच्या साईडला घ्यायचे, म्हणजेच ही सरळ रेघ इथं येणार आहे. कागद उचलल्यानंतर ही सरळ मुंड्याची रेष मिळाली. आता हे खालचं पुसते मी, म्हणजे लक्षात येईल. आणि ही सरळ रेघ जेव्हा तुम्ही ओढणार आहे त्याच्या आतमध्ये 1.5 इंच यायचं आणि मग आपल्याला ही मुंड्याची रेघ ओढायची. मग पुढच्या भागाचा मुंडा टाकताना आपल्याला आता आतल्या साईडनी 1 इंचावर तिरकस जायचंय. तर इथे येते रेघ आणि मग हा मुंडा आपला आतून असा छाटायचा आहे. पुढच्या भागाचा मुंडा असा आतून छाटायचा आहे. तुम्ही इथंच फक्त अर्धा इंचाचा गॅप देता, पण इथं देत नाही. हा जो गॅप दिसतोय माझा तो बरोबर इथं येत असतो. मग हा गॅप तुम्ही देत नाही पुढच्या मुंड्याला, म्हणून मग तुमचा इथे सुद्धा फुगा आलेला असतो ब्लाउजला. ते होऊ नये म्हणून मुंड्याचा आकार असा आतून इथपर्यंत गेला पाहिजे, तरच तुमचा परफेक्ट गळा येणार आहे. आता हा पाठीमागचा मुंडा मी पुसून टाकते. हे झालं मुंड्याचं. इथे आपला कट आलेला असतो, हा गळ्याचा आहे, हा फिटिंगचा आहे आणि हा शिलाई मार्जिनचा आहे. आता इथे खाली काय करायचंय बघा, खालून आपल्याला 2.5 इंचावर खून करून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी, योग पट्टीसाठी. इथे 2.5 आणि इथे सुद्धा 2.5. ही रेष आपल्याला सरळ ओढून घ्यायची या पद्धतीने. आणि आपण गळ्याच्या बाजूने 1 इंच वर जात असतो आणि क्रॉस पट्टीला असा आकार देत असतो, तो देऊन घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला 44 साईजचं माप टाकायचं आहे. फुल बसचं पुढच्या भागाची कटिंग आहे. इथे आपण गळा टाकून घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 6.5, तर आपल्याला खून करायचे 7 वर आणि इथे द्यायचंय 3.25 गळ्याची रुंदी. पुढच्या भागाला 3.25, 3 सुद्धा चालू शकतं, 3.25 दिलं सुद्धा तरी चालतं. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि हा आकाराला गळ्याचा आपल्या असा. आता इथे बघा, हा जो गोल राऊंड जिथे टेकलाय तिथं एक खून करून घ्यायची अशी गळ्यावर. त्यानंतर आपल्याला पॉइंट काढून घ्यायचंय. तर शोल्डर इकडे क्रॉस गेलेले, आपण स्लोप दिलाय, तर इथं पूर्ण उंची आपली मुंड्याजवळ, तिथून खाली मोजायचंय. 44चा चौथा भाग येतो 11, त्यामध्ये 1 इंचच प्लस करायचंय, तर इथे येणार आहे. तर हा येणार आहे आपला पॉइंट. हे बघा, हा येणार आहे आपला पॉइंट असा. आणि या पॉइंटवर आपल्याला आता काय करायचंय, 44चा चौथा भाग टाकून प्लस करायचे मार्जिनचे. तर 44चा चौथा भाग येतो 11 आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ही रेघ आपली कुठे जाणार आहे आता बघा, अशी तिरकी जाणार आहे पुढच्या भागाला अशी. मग या रेगा ओढून घ्यायच्या. आता या तिरक्या रेगा ओढून होतात, नंतर मग 2-2 रेगा झाल्या असत्या. जेव्हा तुम्ही हा छापताय तेव्हा पूर्ण छापला असता, तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं इथपर्यंत छापून घ्या, कारण आपल्याला इथं वाढणार आहे माप. तर हे झालं आपलं कटोरी. पुढच्या भागाला जेवढं कापड लागणार आहे ते घेऊन झालं. आता यामध्ये तुम्हाला 4 टक्स टाका, प्रिन्सेस कट टाका किंवा कटोरी टाका. आता मी तुम्हाला कटोरीची कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे मी कटोरी आता कशी काढायची बघा. तर हे जे फिटिंगचं आपले जी रेग आलेली आहे त्याचे आपल्याला असे समान 3 भाग करायचे. किती? समान 3. तर हे आले आपलं 11 इंच. तर 11चे समान 3 भाग होतात. 3.5, 3.5, 3.5 झाले. 3.5 आणि 3.5 7 आणि 3.5 10.5 झाले. तर आपल्याला इथे टाकायचे 4 इंचावर खून करायची.
आणि उरलेली असणार आहे आपली ही कटोरी. तर कटोरी उरली आपली 7 इंचाची आणि कटोरीचा पार्ट उरला आपला 4 इंचाचा. तर इथेही आपल्याला सरळ अशी तिरकी रेघ ओढून घ्यायचे आणि हा जो मुंडा आलेला आहे मुंड्यातून आपल्याला 2 इंच किंवा 2.25 इंच, 2.25 घेतलं तरी चालेल, 2.5 घेतलं तरी चालेल, या पद्धतीने खून करून घ्यायचे आणि या 2 खुणा मिळवत आपल्याला या रेघेवर हे कटोरीचा आकार असा जोडायचा आहे. तर ही मिळाली आपल्याला मूळ कटोरी. तर हे बघा आपला पॉइंट कुठं आलेला आहे, इथं आलेलं आहे. ही पॉइंटची रेघ आहे, लक्षात ठेवा. तर क्रॉस पट्टीपासून वर किती आली आपली पॉइंटची रेघ, 1/2 इंच आली, लक्षात ठेवा. आता पाठीमागच्या भागाला जे आपण या साईडला 1/2 इंच कट करत असतो ते 1/2 इंच पुढचा भाग पूर्ण आला, जे आपण हे सरळ रेघ ओढून घेतली, बरोबर ना. तर इथं काय कट नाहीये 1/2 इंचाचा. तर पाठीमागे आपल्याला 1/2 इंच कट केले होते. तर ते मॅच करण्यासाठी आपल्याला हा जो कटोरी जोडण्याचा पार्ट आहे त्याला आपल्याला 1/2 इंचावर खून करायचे. हे पुढचं पुसून टाकते म्हणजे लक्षात येईल. हा जो खाली 1/2 इंच दिलेला असतो आपण कमरेला पाठीमागच्या भागाला, तो 1/2 इंच आपल्याला कटोरी जोडतो त्या पार्टला म्हणजे क्रॉस पट्टीच्या वर 1/2 इंच खून करायचे आणि ही जी कटोरीची टोक आलेला आहे तिथे मिळवायचे. म्हणजे हा कागद आपला किंवा ही उंची आपली मॅच होऊन जाते. म्हणजेच आपली क्रॉस पट्टी कशी कट होणार आहे, तर इथून अशी अशी इथे जाणार आहे. समजलं. तर कटिंग करते वेळी तुम्ही क्रॉस पट्टी कशी कट करायची, इथून हा क्रॉस पट्टीचा आकार इथे आणि हे अशी सरळ. तर ही क्रॉस पट्टी मी तशीच ठेवते. त्यासाठी आपल्याला इथे कट मारते. सॉरी, हा भाग आपला वरचा निघाला तो मोजून घेऊया. आता इथे आपला हा 1/2 इंच पाठीमागचा भाग होता, त्याची उंची मोजून घेऊया. किती आली, तर 9.25. किती आली, 9.25. आणि मग आता कटोरी जोडण्याचा पार्ट असा मोजून घ्यायचा आहे. तर हा भरलाय 6 इंच. मग 9.25 मधून 6 इंच वजा केले तर खाली उरतात 3.25. म्हणजेच ही क्रॉस पट्टीची उंची किती हवी आपल्याला तयार, 3.25 हवे. तेव्हा हे दोन्ही पार्ट एकसारखे असे उंचीला इथे होणार आहेत, नाही तर मग कमी जास्त होईल. मग त्यासाठी काय करायचं, आपली ही क्रॉस पट्टी किती आली मोजून बघूयात अगोदर. ही भरली आपली 3.25 आणि इथे भरली आपली 4 इंच. तर 3.25 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन पण 1 इंच प्लस करायचंय. म्हणजे किती झालं, 4.25 म्हणजे इथं 4.25 आलं पाहिजे आणि या साईडला पण 4.25 क्रॉस पट्टी आली पाहिजे आपली. तर इथं आपली भरली 4 इंच म्हणजे इथं किती वाढवायला पाहिजे, 1/2 इंच वाढवायला पाहिजे. आणि इथं किती भरतीये, तर 4.25. तर या साईडला आपल्याला 1/2 इंच वाढवली पाहिजे. तर ही क्रॉस पट्टी कट करून झाल्यानंतर तुम्हाला या क्रॉस पट्टीच्या वर इथं 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच अशा पद्धतीने आपल्याला आकार क्रॉस पट्टीचा वाढवून घ्यायचा आहे आणि मगच ती क्रॉस पट्टी तुम्हाला बसणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ही कटिंग तुम्ही दाखवताय ते आम्हाला समजत नाही, पेपरवर दाखवली असती तर चाललं असतं. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला मी पेपरवर दाखवते किंवा पेपर घेते हातात. आता मला शोधावा लागेल कटिंग, तर मी पेपर हातात घेऊन तुम्हाला सांगेन. तर ही क्रॉस पट्टी आपली अशी बसणार आहे. तर आता हे कट करून टाकते मी तुमचं. तर इथून ही क्रॉस पट्टी आपण अशी इथं कट केली म्हणजे तुम्ही बाजूला काढून ठेवायचे आणि त्यामध्ये या साईडला 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच एवढंच वाढवायचंय. तर 1 इंच प्लस मार्जिन केलं म्हणून तुम्ही 1 इंच प्लस केलं तर क्रॉस पट्टीची उंची वाढेल आणि तुम्हाला काय होईल, पुढचा भाग मोठा होईल आणि पाठीमागचा कमी होईल. मोजून बघायचंय आपल्याला 4.25 तयार पाहिजे 1 इंच प्लस करून. तर ही किती भरली तेवढंच मार्जिन द्यायचं, मग प्लस करायचं. इकडे पण किती भरली बघायची आणि जेवढं कमी पडतंय तेवढंच मार्जिन ऍड करायचंय. अशा पद्धतीने क्रॉस पट्टीची पण कटिंग झाली. आता ही कटोरीचा पार्ट पण कट करून घेऊयात असा आणि मग उरते आपली ही मूळ कटोरी अशी. तर हा पॉइंट ही मूळ कटोरी तुम्हाला कटिंग करून हातात मिळालेली आहे. तर ती कटोरी आपल्याला दुसऱ्या कागदावर छापून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुमची छापलेली कटोरी दिसणार आहे अशी.
पण ही रेघ दिसणार नाही. तर इथे ही रेघ आपल्याला या साईडला आणि अशी या साईडला अशी खून करून घ्यायचे. कटोरी मूळ कटोरी तशीच ठेवून इकडे आणि इकडे तुमची ही रेघ येणार आहे. आणि मग नंतर तो कागद काढून ही रेघ अशी सरळ पट्टीने ओढून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला पॉइंट मिळणार आहे. बरोबर ना. तर हा आला तुमची ही बरोबर पॉइंटची रेघ आली. आता यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन इथं द्यायचंय, म्हणजे हुकाय पट्टीसाठी, आणि इथं शिलाई मार्जिन द्यायचंय. इथं हुकाय पट्टीसाठी मार्जिन द्यायचंय. आणि नंतर इकडे 1.5 इंच वाढवायची कटोरी अशी, आणि या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. दोन्ही साईडला 1.5 इंच अशी कटोरी वाढवून घ्यायची. तर इथपर्यंत कटोरी येणार आहे. मग आपल्याला हे जे 1.5 इंच आहे ते इथं मिळवून घ्यायचंय असं या पद्धतीने. आणि जेवढी उंची आहे कटोरीची तेवढ्याच उंचीवर खून करायचे. तर इथं 3.5 भरतीये, तर इथं सुद्धा 3.5 वरच खून करून घ्यायचे. तर अशी येणार आहे हे बघा. आणि हे 1.5 इंच जे आहे ते आपल्याला इथे मिळवायचं आहे असं असं. हे झालं वरच्या साईडला कटोरी वाढवून. आता आपल्याला खाली कटोरी वाढवायची, तर काय करायचं, इथून टेप लावायचा इथपर्यंत आणि याचा मध्य काढून घ्यायचा कटोरीचा. असा टेप फोल्ड करायचा आणि मध्य काढायचा. तर इथे आला मध्य, आणि हा तर पॉइंट आलेला आहे वरून खाली, म्हणजे जे टोक आपले येणार आहे ते इथे येणार आहे. मग याच्या खाली आपल्याला आता टक्स द्यायचे. तर सरळ रेघ ओढून घ्यायची अगोदर. आता या सरळ रेघेवर टक्सची उंची किती द्यायची बघा. उंची कशी द्यायची, परफेक्ट उंची असेल तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे. जर कटोरीच्या टक्सची उंची कमी पडली तर तुमचा ब्लाउज असा पुढे झुकणार आहे खाली, आणि ही शोल्डरची पट्टी ती खाली येणार आहे. गळा कमी असला तरी खाली उतरणार आहे, त्यामुळे गळा मोठा झाला अशी तक्रार येणार आहे कस्टमरची. तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट टक्सची उंची द्यायला आलं पाहिजे. तर टोक तर इथं आलं, तर इथे आता टक्सची उंची किती द्यायची बघा. आपला हा साईज आहे 44, त्याचा 10वा भाग किती येतो 44चा, तर 4.4. तर इथून हे 4.4चा अंतर असतो पॉइंटला, आणि हे आपलं शिलाई मार्जिन सोडून आता बघूया 4.4 म्हणजे 4.5 भरतात. आता करेक्ट 4.5 वर ही खूण आली बघा. बरोबर. तर या 4.5 मधून 1 इंच कमी करायचे. तर किती भरले 3.5, म्हणजे 4.4 हा 10वा भाग आला. त्यातून वजा 1 करायचे, तर किती येणार आहेत 3.4 येणार आहेत. तर 3.4 वर 1 2 3 4 3.5 वर ही खूण उंची मिळाली आपल्याला टक्सची. आणि आपल्याला क्रॉस पट्टीला जोडायला पण मार्जिन पाहिजे, ते मार्जिन इथं देऊन घ्यायचंय. म्हणजेच या खुणा कशा जाणार आहेत आता अशा जाणार आहेत. मग इथं जे आपण मार्जिन वाढवलं ते इथं पण वाढवायचंय आणि इथं सुद्धा वाढवायचंय. आणि मग हे शिलाई मार्जिनला असं जोडायचं इथं आणि हे इथं. या पद्धतीने कटोरी तुमची वाढवून घ्यायची. आता नंतर आपल्याला ही मूळ कटोरी आपली 7 इंचाची निघाली होती बरोबर ना. आपण फुल बसचा 4था भाग त्याचे समान 3 भाग करून साईडचा पार्ट काढला होता एका भागात आणि 2 भागात कटोरी. तर 7 इंचाची आपली कटोरी होती आणि तुमच्याकडे पेपर का मूळ कटोरीचा असणार आहे, त्याच्यात तुम्ही मापून बघायचंय. तर आपली ही मूळ कटोरी इथं आलेली आहे, ती बघायची किती आहे, तर 7 इंचाची. तर 7 इंचासाठी इकडे शिलाई मार्जिन हे आपलं असणार आहे, असं हे असणार आहे शिलाई मार्जिन. मग याच्या पुढे आणि याच्या पुढे आपल्याला 7चा निम्मा टाकायचा. 7चे निम्मे येतात 3.5. तर इथं 3.5 वर खूण करून घेतली आणि या साईडनी सुद्धा शिलाई मार्जिन सोडून 3.5. तर ही टक्स मी वाढवून घेतली तेव्हा मध्येच व्हिडिओ माझा बंद झाला होता, त्यामुळे समजलं नाही. तर मी सांगते, हे आपण 7 इंचाचं जे मूळ कटोरी आहे त्याच्या आपण हे पुढे घेतलं 3.5 वर खुणा करून. आणि मग तिथे आपल्याला ह्या टक्सच्या रेगा ओढून घ्यायच्या आहेत, अशा रेगा ओढून घ्यायच्या आहेत टक्सला बरोबर. आणि या टक्स वर सुद्धा आपली ही मध्ये जी उंची आलेली आहे, जेवढी उंची मध्ये आली, आता इथं आली 4.5 वर, तर इथं सुद्धा 4.5 वर खूण करून घ्यायचे आपल्याला. आणि या रेगेवर सुद्धा टक्स वर 4.5 वर. तर ही बघा आता बरोबर इथे बसली, पण ही इथे खाली आली. मग अशी आपलं हे मार्जिन वाढवलेलं आहे. तर खाली एवढी खाली वाढली आपली टक्सची उंची. तर मग आपल्याला कटिंग टक्सची ही इथून करायची अशी कटोरीची,
आणि ही इथून करायची अशी। तर आपली ही मार्जिनची रेग इथं गेलीये आणि ही इथं आली बरोबर। ही इकडे तर परफेक्ट उंची बसली टक्सला, पण इथे मात्र आपल्याला पाऊण इंच खाली यावं लागलं परफेक्ट टक्स साठी। तर एवढा गॅप आपला कट झाला असता जर अगोदर आपण इथूनच कट केली असती तर मग तुमचं काय झालं असतं, एवढी टक्सची उंची कमी झाली असते आणि मग पुढून हा खेचली गेली असती छातीमुळे कटोरी। आणि मग काय होतं, कितीही परफेक्ट आपण शोल्डर कट केली तरी शोल्डर ही पुढं अशी झुकली जाते आणि गळा पण आपला झुकतो। तर यासाठी आपल्याला ही उंची परफेक्ट टक्सला देणं गरजेचं आहे, तरच तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे। ब्लाउज परफेक्ट बसावेत म्हणून तुम्ही त्यांना सुद्धा मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन बघत असाल आज हा व्हिडिओ तर नक्की एक सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि अशा छान छान व्हिडिओचा आस्वाद तुम्हाला घेता येईल। म्हणून नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। मी पण तुम्हाला सपोर्ट करते। तुमचं काम कसं 100% अगदी परफेक्ट होईल मशीन काम आणि घरी बसून तुम्हाला शिवण काम ब्लाउजचं परफेक्ट स्टिचिंग आणि कटिंग तुम्हाला करता येईल याची मी खात्री देते। तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। आणि सर्वात महत्वाचं, अजून तुमच्या काही शंका असतील ब्लाउज बद्दल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अगदी तयारच असते व्हिडिओ बनवून टाकायला। ही सुद्धा मला कमेंट करूनच हा माप आलेला आहे, त्या मापावर मी त्या ताईंना ही कटिंग करून दाखवले। त्याचप्रमाणे तुमच्या सुद्धा फायद्याची ही कटिंग झाली असेल। मोठ्या साईजचा ब्लाउज आल्यावर काय काय ऍडजस्टमेंट करायची असतात, गळा खोल असल्यावर काय ऍडजस्टमेंट केलं पाहिजे, या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे सविस्तर आणि ती तुम्हाला फायद्याची झाली पण असेल। आणि पूर्ण व्हिडिओ बघितलात, पूर्ण व्हिडिओ ऐकलात याबद्दल खूप खूप धन्यवाद।